नमस्कार. आपण सारे योग करू, निरोगी जीवन मार्ग धरू या साधनेमध्ये मी नंदकुमार खोडके परभणीवरून योग शिक्षक सर्वांचं स्वागत करतो. आज आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. प्राणायामाचा अभ्यास करताना बसण्याची जी स्थिती आहे ही अर्धपद्मासन, पद्मासन यामध्ये बसायला पाहिजेत. मी ज्या स्थितीत बसलोय ही पद्मासनाची स्थिती आहे. पद्मासन म्हणजे दोन्हीही तळवे माझे वर आहेत, म्हणजे माझा उजवा पाय ह्या डाव्या मांडीवर आहे आणि डावा पाय हा उजव्या मांडीवर आहे. दोन्ही तळवे वर आहेत माझे. याला म्हणायचं पद्मासन. कसं करायचं सांगतो मी एकदा तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा उजवा पाय माझा डाव्या मांडीवर जाईल, हा डावा पाय माझ्या उजव्या मांडीवर येईल. ही जी स्थिती आहे ही पद्मासनाची. उजवा पाय डाव्या मांडीवर, डावा पाय उजव्या मांडीवर, दोन्हीही तळवे वरच्या दिशेला, हाताची ज्ञान मुद्रा. आज आपण 3 प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये आपण सुरुवातीला करणार आहोत चंद्र अनुलोम विलोम. अनुलोम म्हणजे श्वास घेणे, विलोम म्हणजे श्वास सोडणे. आता चंद्र याला का म्हटलेलं आहे, कारण की डाव्या नाकपुडीने आपण श्वास घेणार आहोत, त्याला चंद्र अनुलोम विलोम म्हणायचं. आणि उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन जर सोडला तर त्याला सूर्य अनुलोम विलोम म्हणायचं. तर मग ही क्रिया करत असताना या हाताची एक मुद्रा धारण करायची आहे. आता मी जसं पद्मासनात बसलो, हे एक आसन धारण केलेलं आहे, आता मला मुद्रा धारण करायची. तर हे जे 5 बोटं आहेत त्यामध्ये हा अंगठा आहे, ही तर्जनी आहे, हा मध्यमा आहे, ही अनामिका आहे आणि ही करंगळी आहे. असे हे 5 बोटं. तर याच्यामध्ये हे 2 बोटं म्हणजे ही तर्जनी आणि हा मधला जो बोट आहे त्याला आपण मध्यमा म्हणतो, हे 2 बोटं समान करायचे. ते आपल्या भ्रूमध्यावर ठेवायचे. म्हणजे ही भुवई आणि ही भुवई याच्यामध्ये आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये गंध वगैरे लावत असतो, तो भूमध्याचा जो भाग आहे तिथे हे 2 बोटं ठेवायचे. आणि या अंगठ्याचं आणि या अनामिकेचं या दोन्हाचंच काम असणार आहे. ही करंगळी हळूच खालच्या दिशेला झुकणार आहे. याला म्हणायचं नासाग्र मुद्रा. या मुद्रेचं नाव आहे नासाग्र मुद्रा. मी पद्मासनात बसलोय, हात ज्ञानमुद्रेत आहे आणि उजव्या हाताची माझी नासाग्र मुद्रा. तर इथंही ठेवायची, मध्यावर भूमध्यावर ठेवायची. आता मी डावीकडून श्वास घेणार आहे, म्हणजे त्याला आपण आज चंद्र अनुलोम विलोम आणि सूर्य अनुलोम विलोम शिकणार आहोत. प्रथमतः बघा मी करून दाखवतो. ही नासाग्र मुद्रा, कंबर पाठ मान सरळ आहे, डोळे हलकेच बंद आहेत. आता मी डाव्या नाकपुडीने श्वास घेतोय म्हणजे चंद्र अनुलोम विलोम आणि डावीनं सोडणार आहे. 1 2 3 4 5. सोडताना 5 4 3 2 1. हे 1 आवर्तन झालं. आता मी 5च का घेतले तुम्हाला समजून सांगण्यासाठी, परंतु जसा जसा तुमचा याचा अभ्यास होईल तुम्ही याचे आवर्तन 5 करू शकता, 7 करू शकता किंवा 11 करू शकता तुमच्या क्षमतेनुसार. मी तुम्हाला शिकवण्यासाठी 5 करतोय. चला पुन्हा 1 2 3 4 5. म्हणजे मी श्वास घेतलाय, आता सोडतोय. 5 4 3 2 1. आता माझ्या हाताच्या सूचनेनुसार करा. श्वासामध्ये कुठेही झटका नाही. संथ आणि सखोल श्वास घ्यायचा आणि तो हळूवार सोडायचा. याला म्हणायचं चंद्र अनुलोम विलोम. डावीकडून घेतलं म्हणून चंद्र अनुलोम विलोम. याला चंद्रनाडी म्हणतात, म्हणून हे चंद्र अनुलोम विलोम. आता सूर्य अनुलोम विलोम म्हणजे उजवीकडूनच घेणार आहे, उजवीकडूनच सोडणार आहे. आता माझी डावी नाकपुडी बंद आहे, उजवीकडूनच घेणार आहे. 1 2 3 4 5. सोडताना 5 4 3 2 1. हे 1 आवर्तन पुन्हा.
लक्षात आला असेल तुमच्या. पुन्हा एकदा याचे 3 आवर्तन केले. काय शिकलोय आपण? चंद्र अनुलोम विलोम म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे हे 3 वेळा. सूर्य अनुलोम विलोम श्वास घेणे आणि सोडणे असं हे 3 वेळा. कोणताही प्राणायामाचा अभ्यास करत असताना शरद ऋतूमध्ये म्हणजे ज्यावेळेस हिवाळा लागतो, आता दिवाळीपासून शरद ऋतूची सुरुवात अगोदर झालेली आहे, म्हणजे दसरा आणि दिवाळीच्या त्याच्यामध्ये सुरुवात होते, तिथून ती सुरुवात झालेली आहे. इथून आता हा आपण प्राणायामाचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करू शकतो. तर कुठपर्यंत? आपल्या वसंत ऋतूपर्यंत. आणि नंतर मात्र प्राणायामाचा अभ्यास नाही केला तरी चालते. म्हणजे उत्तम ऋतू कोणते आहेत? तर शरद ऋतूची सुरुवात ते वसंत ऋतूची सुरुवात प्राणायामाच्या अभ्यासासाठी. आता हिवाळ्यात जर आपल्याला प्राणायामाचा अभ्यास करायचा असेल तर ही जी डावी नाकपुडी आहे म्हणजे चंद्र नाडी ज्याला आपण म्हणतो ती शीतल आहे, आपल्या शरीरामध्ये शीतलता निर्माण करणारी आहे. आणि ही उजवी नाकपुडी जी आहे ही सूर्य नाडी, ही शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारी आहे. म्हणून सरासरी उन्हाळ्यामध्ये आपण डावीकडून सुरुवात केली पाहिजे आणि हिवाळ्यामध्ये उजवीकडून सुरुवात केली पाहिजे. हा याचा असा अभ्यास करणं अधिक फायद्याचा असतो. आता आपण काय शिकलो? चंद्र अनुलोम विलोम. आता याचे काय फायदे येतं? तर याचे असे फायदे येतं की आपला हा जो नासा मार्ग आहे हा शुद्ध होतो, यामध्ये आपलं संतुलन साधले जाते. प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीनं तयार होतो. त्यानंतर जे काही आपल्याला ॲलर्जी सारखे आजार असतील हे आपले कमी होऊन जातात. त्यानंतर श्वसनाच्या संबंधीचे जे काही आजार असतील ते कमी होतात. आणि विद्यार्थ्यांसाठी ज्याला संतुलन म्हणतात हे संतुलन सुद्धा साधले जाते. इतके सगळे या प्राणायामाचे लाभ आहेत. सुरुवातीला आहे चंद्र अनुलोम विलोम, तो आता आपण शिकलो. आता आपण शिकणार आहोत चंद्रभेदन, सूर्यभेदन. भेदणे म्हणजे डावीकडून घेऊन उजवीकडून सोडणे, डावीकडून घेऊन उजवीकडून सोडणे. म्हणजे डाव्या नाकपुडीने घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने सोडायचं, डाव्या नाकपुडीने घ्यायचा उजव्या नाकपुडीने सोडायचा, त्याला म्हणायचं चंद्रभेदन. आता सूर्यभेदन उजवीकडून घ्यायचं डावीकडून सोडायचं, उजवीकडून घ्यायचं डावीकडून सोडायचं. लक्षात आलं असेल तुमच्या? करूयात मग आपण. ही नासाग्र मुद्रा, माझ्या हाताची डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, भूमध्यावर बोट. आता सुरुवातीला मी सूर्यभेदन करणार आहे म्हणजे माझी डावी नाकपुडी बंद आहे, उजवीने घेणार डावीने सोडणार. सुरुवात करूयात मग. चला. 1 2 3 4 5. आता मी डावीने सोडणार आहे. 5 4 3 2 1. पुन्हा उजवीने घेणार डावीने सोडणार. 1 2 3 4 5. सोडणार आता. 5 4 3 2 1. आता माझ्या सूचनेनुसार हाताच्या तीन आवर्तन झाले. तुमच्या लक्षात आला असेल मी काय केलं? उजवीने घेतला डावीने सोडला, उजवीने घेतला डावीने सोडला, उजवीने घेतला डावीने सोडला. याला सूर्यभेदन असं म्हणतात. आता चंद्रभेदन. आता डावीकडून घेणार आहे उजवीकडून सोडणार आहे, डावीकडून घेणार उजवीकडून सोडणार. 3 वेळेस हे आपण आवर्तन करूया. हाताची नासाग्र मुद्रा. सुरुवात करतोय, डावीकडून घेतोय. आता सोडताना उजवीकडून. पुन्हा 1 2 3 4 5. सोडताना 5 4 3 2 1. पुन्हा तीन आवर्तन करायची याचे. आणि जशी जशी आपली याच्यात क्षमता प्राप्त होईल तसं तसं आपण 5 9 11 असे आपण त्याचे आवर्तन करू शकतो. आता आपण काय शिकलो? चंद्रभेदन, सूर्यभेदन. म्हणजे उजवीकडून घ्यायचं डावीकडून सोडायचं, उजवीकडून घ्यायचं डावीकडून सोडायचं, उजवीकडून घ्यायचं डावीकडून सोडायचं. हे 3 वेळेस करायचं. 3 आवर्तन. डावीकडून घेऊन उजवीकडे प्राण सोडायचा म्हणजेच श्वास घेणे श्वास सोडणे, श्वास घेणे श्वास सोडणे. आता आपण तिसरा प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. त्याचं नाव आहे नाडी शोधन.
नाडी शोधनामध्ये काय आहे तर आपला जो प्राण प्रवाह आहे तो शुद्ध केला जातो याच्यामध्ये आणि संतुलन साधल्या जाते। मग आपण उजवीकडून घेऊन डावीकडून सोडणार, डावीकडून घेऊन उजवीकडून सोडणार, हे एक आवर्तन। आता हा हिवाळा आहे म्हणून आपण सुरुवात कुठून करणार, उजवीकडून घेऊन डावीकडे सोडणार, डावीकडून घेऊन उजवीकडे सोडणार, हे असे 3 आवर्तन। लक्षात आलं तुमच्या? सुरुवात करूयात आपण मग हाताची नासाग्र मुद्रा, हे 2 बोट भ्रूमध्यावर। आता मी सुरुवात करणार आहे, डावी नाकपुडी माझी बंद आहे, उजवीकडून घेणार, डावीकडे सोडणार, डावीकडून घेऊन उजवीकडे सोडणार। बघा सुरुवात करू, 1 2 3 4 5। आता मी सोडतोय, 5 4 3 2 1। आता डावीकडून घेणार आहे, 1 2 3 4 5, सोडणार आहे उजवीकडून, 5 4 3 2 1, हे एक आवर्तन। लक्षात येते तुमच्या? उजवीकडून घेऊन डावीकडे सोडलं, डावीकडून घेऊन उजवीकडून पूर्ण सोडलं। पुन्हा एकदा, लक्षात आलं असेल तुमच्या? आता हीच क्रिया आपण उलट बाजूने करणार आहोत। आपण आता सुरुवातीला श्वास हा उजवीकडून घेतलेला आहे, म्हणजे सूर्य नाडीने घेतलेला आहे। आता आपण चंद्र नाडीने घेणार, डावीकडून घेणार, उजवीकडून सोडणार, उजवीकडून घेऊन डावीकडे सोडणार। बघा सुरुवात करूयात मग। आता माझी उजवी नाकपुडी बंद आहे, मी डावीकडून घेत आहे, 1 2 3 4 5, सोडतात ना, 5 4 3 2 1। पुन्हा घेणार आहे, 1 2 3 4 5, सोडणार आहे, 5 4 3 2 1। आता सूचनेनुसार हाताच्या लक्षात आला असेल तुमच्या? याला म्हणायचं नाडी शोधन प्राणायाम। लक्षात काय ठेवायचं तर उन्हाळ्यामध्ये डावीकडून घ्यायचं, उजवीकडून सोडायचं, उजवीकडून घेऊन डावीकडे सोडायचं, एक आवर्तन। हिवाळ्यामध्ये जर सुरुवात करायची असेल तर उजवीकडून घेऊन डावीकडे सोडणे, डावीकडून घेऊन उजवीकडे सोडणे, हे एक आवर्तन। असे तुम्ही हे 3 आवर्तन करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता, 9 करू शकता किंवा 11 करू शकता, आपल्या क्षमतेनुसार। तर मित्रांनो, प्राणायामाच्या अभ्यासाला बसल्याच्या नंतर हे 3 प्राणायाम तुम्ही करा, तुम्हाला खूप फायदे होतील। कोणते कोणते? पहिला आहे चंद्र अनुलोम विलोम, दुसरा आहे चंद्रभेदन आणि तिसरा आहे नाडी शोधन। लक्षात आला असेल तुमच्या? चांगल्या पद्धतीने याचा सराव करा, तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल। आपण थांबूया।